नमस्कार मित्रांनो. तू ही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्णव ईश्वरीला आता उचलून घेऊन चाललेला असतो आणि तो तिला घेऊन जात असताना ईश्वरीचं लक्ष पूर्णपणे अर्णवच्या डोळ्यांमध्येच असतं. ती अर्णवच्या डोळ्यांमध्ये अगदी हरवून गेलेली असते. आता ईश्वरीला अर्णव असं घेऊन जात असतो त्यावेळेला तिला एक गोष्ट आठवते. ती म्हणते की अर्णव सर, तुम्हाला माहिती आहे का, आपलं लग्न झालं त्यानंतर आपलं जेजुरीला जाणं राहूनच गेलं होतं ना. म्हणजे असं जेजुरीला हे असंच उचलून नेतात ना पायऱ्यांवर, म्हणजेच खंडोबाच्या मंदिराकडे हे असंच जातात. त्यामुळे आपलं जे काही बाकी होतं ते आज पूर्ण झालं असं समजायला काही हरकत नाही. ईश्वरी जेव्हा असं बोलून दाखवते त्यावेळेला अर्णव तिच्याकडे आता रागाने बघत असतो. तो म्हणतो की तुझी ही नॉनसेन्स बडबड जरा बंद करतेस का. तेव्हा मग ती म्हणते की सर, हे बडबड थोडीच आहे. मग आता आपण होऊनच जाऊ दे, बोलूया ना. येळकोट येळकोट जय मल्हार, चला बोलूया आपण. तेव्हा मग तो म्हणतो की जरा तू गप्प बस, नाहीतर ना बघ मी तुला असं इथून उचलून फेकून देईन, कळलं. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की नाही नाही, असं तुम्ही अजिबात करणार नाही आहे. कारण की जर असं तुम्ही केलं तर माझी आणखी हाडं मोडतील, बरोबर ना. आणि जर आणखी हाडं मोडली तर तुम्हाला आणखीनच माझ्याबरोबर पूर्ण दिवस 24 तास ड्युटी लागेल. त्यामुळे मला काहीच करता येणार नाही, तुम्हालाच करावं लागेल सगळं, बरोबर ना. असं आता अर्णवला ती बोलते. अर्णव काही न बोलता तिच्यासोबत आता वरती येतो. ईश्वरी आता झोपलेली असते, आराम करत असते. त्यावेळेला आता अर्णव फ्रेश वगैरे होतो आणि ऑफिसला जायला निघत असतो आणि शिर्केंसोबत मीटिंगच्या सगळ्या अपॉइंटमेंट लाईनअप करत असतो. ईश्वरीचा डोळा लागलेला असतो आणि अर्णवचा फोन झाल्यामुळे तिला पटकन आता जाग येते. ती बघते तर सकाळ झालेली असते आणि आजूबाजूला बघते तर भरपूरच वाजलेले असतात. त्यामुळे ती म्हणते की चला आता उठूया. ती उठायला जाते, परंतु तिला उठायलाही थोडासा असा त्रास होत असतो. अर्णव हे सगळं बघत असतो आणि शिर्केंशी म्हणत असतो की माझी अपॉइंटमेंट आहे ती फिक्स करा. मी तुम्हाला सांगतो कसं काय ते थोडी पोस्टपोन करा. मग अनिताताई येतात आणि ईश्वरी मॅडम गुड मॉर्निंग असं बोलतात. तेव्हा ईश्वरी म्हणते की अनिताताई तुम्ही. तेव्हा अनिताताई म्हणतात की हो, तुमच्यासाठी नाश्ता आणला आहे मी, चला तुम्हाला गोळ्या वगैरे घ्यायच्या असतील ना, म्हणून नाश्ता करून घ्या. तेव्हा आता ईश्वरी म्हणते की तुम्ही कशाला आणलात नाश्ता इथे, मी आले असते ना खाली. तेव्हा अनिताताई म्हणतात की अहो तसं नाही आहे, सध्या तुम्ही आता कामाला आराम द्या, कळलं ना, की तुम्हाला तब्येत ठीक नाही आहे. मग आता आराम करा, समजलं ना, जरा विश्रांती घ्या. तेव्हा कामाला लॉक लावा. त्यावर लगेचच अर्णव म्हणतो की हो अनिताताई, कामाला लॉक लावता येईल, परंतु तोंडाचं काय, तोंड तर बडबड करणं थांबवणार नाही आहे. तोंडाला लॉक मिळणार आहे का एखादं, काय माहिती. तेव्हा ईश्वरी म्हणते की नाही नाही हां अर्णव सर, तोंडाला लॉकच नाही लावता येणार, कारण की माझ्या तोंडाला लॉक लावता येईल असं लॉक अजून कुठे मिळणारच नाही आहे किंवा ते बनलंच नाही आहे, असं ईश्वरी अगदी तोऱ्यात त्याला बोलून दाखवते. आणि मग अर्णव गालातच हसतो. त्यानंतर मग आता अनिताताई म्हणतात की बरं चालेल, तुमचं चालू द्या, मी निघते आणि ताई तुम्ही आराम करा. असं म्हणून ईश्वरीची म्हणजेच ती म्हणजे काम करणारी अनिता निघून जाते. आणि त्यावेळेला अर्णवला आता पुन्हा फोन येतो की सर, तुम्ही किती वेळेपर्यंत अपॉइंटमेंट फिक्स करू, हे सगळं शिर्के विचारत असतात. आता ईश्वरीला ती अनिता नाश्ता आणून देते आणि ती नाश्ता करण्यासाठी म्हणून पोह्याची प्लेट घ्यायला जाते, परंतु ईश्वरीचा हात दुखत असल्याने ती जराशी विव्हळते. आई गं आई, असं म्हणून ती विव्हळायला लागते आणि प्लेट धरायला लागते. खाली वाकत असताना तिच्या डोक्यातही जरासं गरगरल्यासारखं होत असतं. अर्णव आता ते सगळं बघतो आणि त्याच्या लक्षात येतं की ईश्वरीला स्वतःने नाश्ता देखील करता येत नाहीये. त्यामुळे अर्णव तिच्या बाजूला येऊन बसतो आणि तिला नाश्ता करण्यासाठी म्हणजेच तिला मदत करायला येतो. आता ती हे सगळं करत असताना अर्णव तिच्या जवळ येऊन बसतो आणि म्हणतो की हे घे. तेव्हा ईश्वरी त्याच्याकडे बघतच राहते. अर्णव म्हणतो की चल खाऊन घे. मग आता ईश्वरी ही पटकन तिच्या डोक्याकडे हात लावत असताना समोर बघते तर अर्णव हा चमचा घेऊन तसाच बसलेला असतो. तेव्हा ईश्वरी आता अर्णवच्या हाताने हळूहळू खाऊ लागते. अर्णव तिची इतकी काळजी घेत आहे ते पाहून तिला खूपच बरं वाटत असतं. अर्णव आता तिच्याकडे बघत असतो. ईश्वरी ही कुठल्या परिस्थितीत आहे आणि ते केवळ फक्त तिने ताईसाठी केलं आहे, हे सगळं ह्या सगळ्याची अर्णवला जाणीव असते. म्हणूनच तो ईश्वरीची जेवढे जमेल तेवढी सर्वतोपरी काळजी करण्याचा प्रयत्न करतो. मग ईश्वरीचे डोळ्यांवरती मध्ये मध्ये केस येत असतात, त्यामुळे तो तिच्या कानामागून ते केस बाजूला करतो आणि तिच्याकडे बघत असतो. आता अर्णव हे सगळी इतकी काळजी घेत आहे हे पाहून ईश्वरीला अगदीच भारावून गेल्यासारखं होत असतं. अर्णव आता ईश्वरीला पोहे भरवत असतो आणि ते भरवत असताना ईश्वरी अगदी आनंदाने त्याच्या हाताने नाश्ता खात असते.
तेवढ्यातच शिर्केंचा कॉल येतो, की "सर काय झालं?" तेव्हा मग अर्णव म्हणतो, की "शिर्के, एक काम करा, माझी जी मीटिंग मी तुम्हाला सांगितली होती ना, ती थोडी पुढे ढकला. म्हणजे दुपारनंतर वगैरे मी तुम्हाला सांगतो कधी करायचे ते, ठीक आहे?" असं म्हणून आता तो फोन ठेवतो आणि सगळे काही जे काही मीटिंग्ज असतात ते कसे करायचे हे सगळ्याचे त्याचं बोलणं सुरू असतं. आता अर्णव एका हाताने पोह्याचा चमचा त्याच्या हातातच असतो. तेव्हा ईश्वरी आता त्याचा हात धरते आणि त्याचा हात स्वतःच्या तोंडापर्यंत असा घेऊन जात असते. अर्णवचं अगदी त्याच्याकडे लक्ष नसतं, परंतु ईश्वरी अर्णवचा हात धरण्याचा प्रयत्न करत असते. आता अर्णव पुन्हा एकदा तिला भरवायला लागतो. ईश्वरी अगदी प्रेमाने अर्णवकडून ते सगळे घास भरवून घेत असते आणि स्वतःचे लाड पुरवत असते. आता पोहे खाऊन झाल्यानंतर अर्णव ईश्वरीला चहा देखील भरवत असतो. म्हणजे तिला चहाचा कप देखील धरता येत नसतो. त्यामुळे तो तिला चहा देखील पाजत असतो. आता ईश्वरी त्याच्याकडे बघत असते आणि चहा पीत असते. तेव्हा चहाचा घोट जरासा गरम असतो. त्यामुळे अर्णव तिला तो चहा फुंकर मारून देखील भरवत असतो. इतकी सगळी काळजी अर्णव आता ईश्वरीची घेत असतो. त्यामुळे ईश्वरीला फारच अगदी भारावल्यासारखं झालेलं असतं. अर्णव तिच्याकडे बघतो आणि तिच्याकडे बघूनच आता तो चहाचा घोट तिला भरवत असतो. आता हे सगळं होत असताना अर्णव, ईश्वरी दोघंही एकमेकांकडे बघतच असतात. त्यानंतर मग आता ईश्वरी ही अर्णवला बघते आणि म्हणते, की "सर." तेव्हा मग तो म्हणतो, की "काय झालं?" ईश्वरी "काही नाही" असं त्याला बोलते. त्यानंतर मग अर्णव पुन्हा आता तिला चहा वगैरे भरवतो. ईश्वरीला पोहे आणि चहा दोन्हीही दिल्यानंतर आता ईश्वरी मात्र पूर्णपणे वेड्यासारखी झालेली असते. काय करू आणि काय नाही असं तिला होत असतं. कारण की अर्णवची ही जी काही काळजी आहे ती पाहून तिला खूपच त्याचं कौतुक वाटत असतं. आणि नंतर इथे राकेशचं मात्र वेगळंच असतं. राकेशला जे दादाचे गुंड असतात ते व्हॅनमधून गेटच्या बाहेर खाली फेकून देतात आणि "चल उतर" असं म्हणून त्याला जोरात खाली ढकलतात आणि तो खाली पडल्यामुळे त्याला आता लागतं आणि मग आजूबाजूला हाताला वगैरे सगळीकडे लागल्यामुळे तो म्हणत असतो, की "शिट, काय अवस्था करून ठेवली आहे या दादाच्या गुंडांनी माझी. नाही, यांना ना खरंच असं सोडलं नाही पाहिजे." म्हणून त्याला खूपच राग येत असतो आणि तो मनातच म्हणतो, की आता इतकं सगळं लागलंय, अशी अवस्था झाली आहे. घरात आता काय सांगायचं ना, काहीच कळत नाही. असं म्हणून राकेश आता गेटमधून आतमध्ये जात असतो. सगळेजण बाहेर नाश्त्यासाठी बसलेले असतात. तेव्हा आजी म्हणते, की "काय झालं? अंजलीने नाश्ता केला का? म्हणजे अंजू होती का जागी?" तेव्हा वल्लरी म्हणते, की "हो आई, मी अंजलीला नाश्ता द्यायला गेले होते, परंतु तिचा डोळा लागला होता, त्यामुळे मी तिला डिस्टर्ब केलं नाही. थोड्या वेळाने तिला नाश्ता देता येईल." त्यानंतर मग आता आजी म्हणत असते, की "ईश्वरीचं काय? ईश्वरीचा नाश्ता झाला आहे की नाही?" त्यावेळेला मग आकाश म्हणतो, की "डोंट वरी आजी, दादा आहे ना तिच्या खोलीमध्ये. दादा देईल तिला नाश्ता वगैरे. काहीच काळजी करण्याची गरज नाहीये. दादा तिला भरवेल पण." असं आकाश अगदी ठामपणे सांगतो. त्यावेळेला मग आता वल्लरी मनातल्या मनात म्हणते, की झालं. म्हणजे काही विषय निघाला तरीही या दोघांचं कौतुक करण्याचं काही राहतच नाही. तर त्याबरोबर इथे आता आजी म्हणायला लागते, की खरंच परंतु चिंटू ना खूपच रागवतो ईश्वरीवर. कधी-कधी तो इतका चिडतो ना, की त्याचं त्यालाही समजत नाही. तो इतकं किती चिडत असतो ते. पण दोघांमध्ये भांडणं असतात. पण त्यात प्रेमच असतं. तेव्हा मामा म्हणतो, की प्रश्नच नाहीये. तसंच आहे ते. दोघांमध्ये असे भांडणं आहेत, पण प्रेम जास्त आहे. आणि त्यांचं कसं आहे माहिती आहे का आजी, की तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना. तेव्हा आजी म्हणते, की "हो, अगदी बरोबर. असंच आहे त्यांचं." त्यानंतर मग आता आकाश म्हणतो, की "बरोबर, दादा आणि ईश्वरीची जोडी अगदी मस्त आहे. दोघांमध्ये खूप प्रेम आहे आणि खरंच दे आर मेड फॉर ईच अदर." असं तो बोलून दाखवतो. त्यावेळेला आजी म्हणते, की "आकाश, अरे मग दादाचं इतकं चांगलं जमलंय, मग तुझं पण चांगलं जमून जाऊ दे की. म्हणजे तुझ्याही आयुष्यात कोणीतरी चांगला विचार करणारी किंवा चांगली सोबत देणारी येईलच. तुझ्याही लग्नाचा विचार करायला आता हरकत नाही आहे." तेव्हा मामा म्हणतो, की "वल्लरी, स्थळं बघायला, मुली बघायला सुरुवात केली पाहिजे आता." त्याबरोबर आता लगेचच तो म्हणतो, की "नाही, नाही, स्थळं कशासाठी? म्हणजे आपल्याला आपल्या बघण्यात आजूबाजूला अशी एखादी चांगली मुलगी असेलच ना, ते स्थळं कशाला बघायची?" असं म्हटल्याबरोबर लगेच वल्लरी म्हणते, की "नाही, नाही, आजूबाजूला तुला तोलेल मापेल अशी कोणतीही मुलगी नाही आहे बरं. तुला स्थळच बघितले पाहिजेत." असं आता मामी त्याला बोलून दाखवते. त्यानंतर मग आता आजी म्हणते, की "काय रे, मला कळत नाही आहे. मला एक सांग आकाश, की तुझ्या बघण्यामध्ये आहे का एखादी मुलगी, जी तुला पसंत पडेल वगैरे? असं असेल तर सांग. मग आपण बघूया पुढे काय ते." त्यावेळेला वल्लरीला आठवतं, की नम्रताने आकाशला कशी मिठी मारली होती. त्यावेळेला मामी म्हणते, की "अगं रे, पण तुमचं चाललंय तरी काय? त्या दोघींचा अपघात झालाय आणि अजून जावई बापू घरी आले नाही आणि तुमचं काय चाललंय आपलं?"
जरा थांबा, हा लग्नाचा विषय मध्येच कुठून काढता, असं वल्लरी बोलते. तर इथे पुढे आलेला असतो राकेश आणि राकेश बघतो की वा, गाडी एकच दरवाजात उभी आहे. दुसऱ्या गाडीचा तर पार चेंदामेंदा झाला असेल ना, आणि त्या गाडीमध्ये अर्णव असल्यामुळे त्याचीही पूर्ण वाट लागली असेल. काय करणार आता? किती काही झालं तरीही अर्णव आता वाचू शकला नसेल. सगळ्या जणांच्या घरात रडण्याचे आवाज येत असतील आता, आणि माझी माझी इंदोरी जिलेबी तर पांढऱ्या साडीमध्ये आणखीनच गोड दिसणार आहे आणि रडत असताना आणखीनच छान दिसणार आहे, असं म्हणून तो आता नालायकासारखा पुढे जात असतो आणि म्हणतो की घरामध्ये आता सगळ्यांना सावरलं पाहिजे बाबा. घरात पै पाहुणे असतील. पुढे आल्यानंतर तो बघतो की हे काय, रडण्याचा वगैरे कोणाचा आवाजच येत नाही. त्यानंतर तिरडी वगैरे पण काहीच बांधली अशी कशी नाही अजून? म्हणजे त्या चिंटूला न्यायचं असेल ना, मग हे ते तिरडी वगैरे का नाही आहे? असा विचार आता त्याच्या डोक्यामध्ये येत असतो आणि तो हे सगळं बोलत असतो. त्यानंतर मग आता तो येत असताना सगळेजण अगदी नाश्ता करत असतात. घरात कसलाही गोंगाट नाही, याने तो अगदी विचित्रपणाने बघतच असतो. त्यानंतर मग आता मामा म्हणत असतो की "अगं, जावई बापूंचा पत्ता लागेल. पोलीस कंप्लेंट केली आहे ना त्यांची, आणि ते सगळं कशासाठी टेन्शन घेतेस तू इतकं? जावई बापू काही लहान बाळ आहेत का, की ते कुठेतरी हरवतील? नक्कीच येतील ना ते परत, जेव्हा ते इथे येतील तेव्हा. काहीच प्रॉब्लेम असेल त्यांच्याकडे तेव्हा." मग आता लगेचच मामा म्हणायला लागतो की "काय हो जावई बापू तुम्ही?" राकेश बोलतो की "हो, मीच." आणि काय आहे ना मामा, प्रत्येक वेळेला किडनॅपिंग लहान मुलांचंच केलं जातं असं काही नाही. मोठ्या माणसांचंही किडनॅपिंग केलं जातंच ना. तेव्हा मग आता मामी आणि आजी विचारायला लागतात की "अहो तुम्ही होतात कुठे? कालपासून किती प्रयत्न करतोय तुम्हाला आम्ही कॉन्टॅक्ट करण्याचे, पण तुमचा फोनही लागत नाही आहे." त्यावेळेला तो म्हणतो की "आजी कसा लागणार हो फोन? माझा फोन वगैरे सगळं माझ्याकडून काढून घेतलं होतं, तर माझा फोन तरी कसा लागेल? नक्की काय झालं होतं?" असं सगळंजण त्याला विचारत असतात. मामाही बोलत असतो की "नक्की काय प्रकार आहे हा? मलाही जरा कळू द्याल तर बरं होईल." त्यानंतर मग आता इथे मामी म्हणत असते की "नक्कीच काहीतरी प्रकार दिसतोय मला हा." तर त्यावर लगेचच राकेश विचारत असतो की "मला सांगा हे सगळं काय आहे? आणि तुम्ही इतके फोन का बरं करत होतात मला? तसं मी अंजलीला सांगितलं होतं फोन, म्हणजेच फोन करून किंवा मेसेज टाकून, की मला यायला जरा वेळ होणार आहे, काही प्रॉब्लेम होऊ शकतो म्हणून." त्यानंतर मग आता मामा म्हणतो की "हो, सगळं ठीक आहे, परंतु एक इथे प्रॉब्लेम झाला होता, म्हणून तुम्हाला आम्ही सारखे-सारखे कॉल करत होतो." त्यावेळेला मग आता मामाला तो विचारतो की "काय? कसला प्रॉब्लेम झाला होता?" तेव्हा मामा त्याला सांगतो की असा प्रॉब्लेम झाला होता की अंजलीला आणि ईश्वरीला त्यांच्या गाडीला अपघात झाला. तेव्हा हे ऐकल्यावर राकेशला धक्काच बसतो. तो म्हणतो की "काय? अंजलीच्या गाडीचा अपघात कसा काय झाला? ती आणि बाळ नेमकं काय झालंय मला सांगाल का प्लीज तुम्ही? आणि तुम्ही हे सगळं असताना असं घडलंच कसं? असा हलगर्जीपणा झालाच कसा?" असं तो जोरजोरात आता ओरडून मुद्दाम आकांतांडव करून दाखवत असतो. तेव्हा आजी म्हणते की "हो जावई बापू, तुम्ही जरा प्लीज शांत व्हा, आणि काही नाही झालंय, सगळं ठीक आहे." असं म्हणून ती त्याच्यावरतीच आता गप्प बसवत असते. त्यानंतर मग आता इथे ईश्वरी ही म्हणत असते की "अर्णव सर, खरंच थँक तुम्ही माझ्यासाठी आज जे काही केलं, मला नाश्ता वगैरे भरवला, त्यासाठी खूप खूप थँक असं म्हणून ती त्याचे आभार मानायला जाणार असते. परंतु तो म्हणतो की "नो, काहीच गरज नाही आहे हे सगळं करण्याची." आता ईश्वरीने त्याच्या हाताला हात लावलेला असतो, त्यामुळे तो तिचा हात बाजूला करतच म्हणतो की "मी हे तुझ्यासाठी काहीही स्पेशल केलेलं नाही आहे. हे अशी ट्रीटमेंट मी रस्त्यावरच्या कोणालाही दिली असती, जर त्याची अवस्था अशी असली असली तर. त्यामुळे मग तुला काही असं स्पेशल केलंय असं अजिबात फील होऊन देऊ नकोस." असं अर्णव आता तुटकपणे ईश्वरीला बोलतो. तेव्हा ईश्वरी ही त्याला अगदी व्यवस्थितच ठणकावून उत्तर देते आणि म्हणते की "अर्णव सर, मला एक गोष्ट तुम्ही सांगा. तुम्ही म्हणताय की तुम्ही रस्त्यावरच्या मुलीलाही अशी मदत केली असती, बरोबर? पण मला सांगा की तुम्ही रस्त्यावरच्या मुलीलाही असं भरवलं असतं का? किंवा रस्त्यावरच्या मुलीचेही असे केस तुम्ही बाजूला करून दिले असते का? केस सावरून दिले असते का? सांगा मला." असं आता विचारल्यावर अर्णव मात्र चांगलाच कोंडीत पकडला गेला असतो आणि तो गपचूप असतो. ईश्वरी म्हणते की "मला माहिती आहे की सर, तुम्हाला माझी खूप काळजी आहे, आणि हे काळजी, हे प्रेम, हे सगळं मला माहिती आहे. त्यामुळे तुमच्या जर मनातला राग तुम्ही बाजूला केलात ना सर, तर सगळं तुम्हाला स्वच्छ दिसेल. तुम्हाला फक्त तुमच्या मनातला राग बाजूला करण्याची देरी आहे. सगळं काही व्यवस्थित होईल सर, पूर्वीसारखं." असं ती बोलून दाखवते आणि त्याला पुन्हा धीर देऊन आपलंसं करण्याचा प्रयत्न करत असते.
आता ईश्वरी आणि अर्णव एकमेकांकडे बघत असतात, परंतु तेवढ्यातच बाहेरून राकेशचा ओरडण्याचा आवाज येत असतो. ईश्वरी म्हणते की अर्णव सर, हा राकेशच आहे बरोबर ना? तेव्हा आता अर्णव म्हणतो की येस, मलाही तेच वाटतंय. तू इथेच बस, मी जाऊन बघून येतो नेमकं काय झालंय ते. अर्णव आता तिथून निघालेला असतो. राकेश मात्र म्हणत असतो की हे सगळं काय आहे? म्हणजे माझ्या अंजलीची अशी काळजी का नाही घेतली तुम्ही? काहीच कळत नाहीये. ते अपघात झाला तरी कसा? अंजली तेवढ्यातच येते आणि म्हणते की काय हो, कुठे होतात तुम्ही? म्हणजे मी तुम्हाला खूप कॉल ट्राय करे, पण तुमचा फोनही लागत नव्हता. तेव्हा तो म्हणायला लागतो की अंजली, ते सगळं जाऊ दे. मला सांग की तू कशी आहेस आणि कसं झालं हे सगळं? पण मला एक गोष्ट कळत नाहीये, इतकी बेपर्वाही कशी कोणी करू शकतं? म्हणजे गाडी व्यवस्थित कंडिशनमध्ये का नाही देऊ शकत? असं मला खूपच राग येतोय. तू ठीक तर आहेस ना? तेव्हा अंजली म्हणते की हो, मी ठीक आहे, व्यवस्थित आहे मी. तेव्हा ईश्वरी पण रूमच्या बाहेर येऊन त्यांचं ते सगळं बोलणं आता ऐकत असते. नंतर मग आता अंजलीला तो म्हणतो की अंजली, जर तुला काही झालं असतं, तर आपण काय केलं असतं? आणि आपलं बाळ? तेव्हा मग अंजली म्हणते की अहो, काळजी करू नका. ईश्वरीमुळे मी आणि माझं बाळ दोन्हीही वाचलं आहे, नका काळजी करू. तो म्हणतो की कशी काळजी नाही करायची अंजली? अगं, आता वाचलीस म्हणून ठीक आहे, पण जर तुला काही झालं असतं, तर काय केलं असतं आपण? सांग ना मला. मला खरंच खूप चिंता वाटते अंजली तुझी. असं जर काही घडलं, तेही शेवटच्या महिन्यांमध्ये, तर खूप प्रॉब्लेम होऊ शकतो ना. तेव्हा मग आता लगेचच पुढे, हे सगळं कोणी केलं असं अंजली विचारत असते आणि तुमची अशी अवस्था कोणी केली? तेव्हा तो म्हणतो की कोण करणार अशी अवस्था? सांग ना मला. जे दुश्मन आहेत त्यांच्याशिवाय ही अवस्था कशी होणार? मग त्यावर अंजली म्हणते की नक्की कोण? कोण दुश्मन? प्लीज सांगाल का? तेव्हा तो सांगायला लागतो की ॲक्चुअली तुला काय माहिती आहे, हे सगळं झालंय ना, ते अर्णवमुळे झालंय. तेव्हा सगळेजण त्याच्याकडे बघतच राहतात. नंतर मग तो म्हणायला लागतो की अगं, अर्णवमुळे म्हणजे हे सगळे जे काही माझ्याबरोबर झालंय ना, मला किडनॅप केलं गेलं होतं आणि ते लोकं मला मारत होते, त्यामुळे माझी अशी अवस्था झाली. आणि किडनॅप करून मला ते लोकं एकच बोलत होते. त्यांच्यात एकच कुजबूज चालू होती की ह्या अर्णवला ना लय माज आलाय आणि त्याच्या कुटुंबाला ना असं एक-एक त्रास देऊन त्याचा माज मला उतरवायचा आहे, असं आता सगळेजण बोलत होते. तेव्हा मग अर्णव म्हणतो की माझे माझे रायव्हलरी, माझे बिझनेसमधले रायव्हलरी हे सगळं करतायत असं म्हणायचं आहे तुम्हाला? मग मला एक गोष्ट सांगा राकेश जुजू, की हा रुमाल कोणाचा आहे? त्यावेळेला मग राकेश म्हणतो की कुठला रुमाल? तेव्हा अर्णव अगदी दाखवतो आणि म्हणतो की हा आर इनिशियल असलेला रुमाल तुमचाच आहे ना? तेव्हा मात्र राकेश आता बघायला लागतो आणि म्हणतो की अर्णव, हा रुमाल तुझ्याकडे कसा काय आला? त्यावेळेला आता राकेश त्याला म्हणायला लागतो की म्हणजे तुला काय म्हणायचं आहे, की हा रुमाल माझा आहे आणि कुठे होता हा? तेव्हा तो म्हणतो की हो, तुमचाच रुमाल आहे आणि हा ना माझ्या ज्या कारचा ॲक्सिडेंट झालं ना, त्या कारच्या इथे हा रुमाल पडला होता. तेव्हा मग राकेश म्हणायला लागतो की म्हणजे तुला असं म्हणायचं आहे का अर्णव, की हा रुमाल तुझ्या गाडीकडे होता, म्हणजे या गाडीचं ॲक्सिडंट, त्या गाडीचे ब्रेक फेल मी केले आहेत? तेव्हा अर्णव म्हणतो, पण मी तुम्हाला अजून सांगितलं पण नाही की त्या गाडीचे ब्रेक फेल झाले. तेव्हा राकेश म्हणतो की पण सहसा असे हे ॲक्सिडंट ब्रेक फेल झाल्यामुळेच होत असतात ना, म्हणून मी तुला म्हणालो. तेव्हा मग राकेश म्हणतो की जिजू, तुम्ही हे साफ खोटं बोलताय, हे दिसून येतंय. तुम्ही हे सगळं केलंय. तितक्यातच इथे अंजलीला आता चक्कर येऊन त्रास व्हायला लागतो आणि अर्णव तितक्यातच खडबडून जागा होतो आणि त्याला कळतं की हा सगळा विषय आता जर मी या राकेशसमोर काढला आणि तो पुन्हा आकांतांडव करेल, स्वतःची चूक मान्य करणार नाही, पण ताईला त्या सगळ्याचा त्रास होईल. त्यामुळे तो आता पुढे कसलाही विषय काढत नाही आणि गपचूप असतो. त्यानंतर मग आता सगळेजण गप्प झालेले असतात. अंजली म्हणते की तुम्ही काळजी करू नका हो, ठीक आहे सगळं आता. आणि त्यानंतर मग आता आजी म्हणत असते की जावई बापू, तुम्ही आता फ्रेश होऊन घ्या, तुम्हाला किती लागलंय बघा, मी तुमच्यासाठी नाश्ता घेऊन येते. त्यावेळेला तो म्हणतो की हो. आणि राकेश आतमध्ये जातच असतो, तेव्हा अर्णव त्याला आवाज देऊन थांबवतो. एक मिनिट जिजू, जरा थांबा. त्यावेळेला आता अर्णव हा म्हणतो की थांबा म्हटल्यावर अंजलीला आता राकेश म्हणायला लागतो की एक काम कर अंजली, जरा जा गीझर ऑन कर, तोपर्यंत मी येतोच. आता अंजली पण तिथून निघून जाते. सगळे बाजूला निघून जातात. अर्णवने आता त्याला थांबवलेलं असतं. आता राकेशला थांबवल्याबरोबर अंजली म्हणते की हो, या लवकर. आणि मग अर्णव आता तिथेच उभा असतो. हे सगळं आता काय नेमकं अर्णवला संशय आलाय हे देखील राकेशला आता समजलेलं असतं. त्यानंतर राकेश विचारतो की येस, काय झालंय? तेव्हा अर्णव त्याला विचारतो की मला सांगा, हा रुमाल कोणाचा आहे? तेव्हा मग तो रुमाल बघून जरासा दचकतो. अर्णव म्हणतो की हा तुझाच रुमाल आहे ना, आर इनिशियल असलेला, बरोबर ना?
आता हे सगळं बघितल्यानंतर राकेशचे डोळेच फिरतात आणि तो घाबरतो. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आकाश नम्रताला बोलत असतो की "अगं, असं का बोलतेस तू? तुला कळत नाही आहे का? आपलं दोघांवर खूप प्रेम आहे एकमेकांचं. आय लव्ह यू" असं म्हणून आता आकाश तिच्याकडे बघत एकमेकांचा हात हातात देऊन दोघंही एकमेकांकडे आता बघत असतात. आणि त्यानंतर तिथे ईश्वरी येते आणि ईश्वरी त्या दोघांनाही बघते आणि ताई असा आवाज देऊन त्यांच्याकडे अगदी धक्क्यानेच बघत असते. नंतर इथे ईश्वरीला धक्का बसलेला असतो आणि तिच्यासमोर आकाश आणि नम्रता या दोघांचंही नातं आलेलं असतं. ईश्वरीला हे पाहून जबरदस्त असा धक्का बसलेला असतो. त्यानंतर वल्लरी विचार करत असते की नाही, काहीही झालं ना तरीही ती ईश्वरीची बहीण नम्रता या घरची सून मी अजिबात होऊ देणार नाही. काहीही झालं तरीही त्या नम्रताला या घरात येण्याचा डाव तिचा मी उधळून लावणार म्हणजे लावणारच. नंतर वल्लरी कुठेतरी निघालेली असते. रिक्षा रिक्षा असा आवाज देत असते. समोरच्याच भाजीच्या गाडीवर नम्रता आणि सुप्रिया दोघीजणीही भाजी घेत असतात. आता रिक्षा असा आवाज वल्लरीचा ऐकल्याबरोबर तिथे सुप्रियाचं लक्ष जातं आणि सुप्रिया ही वल्लरीकडे बघते. आता वल्लरीला बघितल्यानंतर सुप्रियाला जरा ती ओळखीची वाटते, म्हणूनच सुप्रिया वल्लरीच्या दिशेने आता चालत चालत चाललेली असते आणि तिला तिला पाहिल्यावरती आता काहीतरी आठवायला लागतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की ईश्वरी ही खाली निघालेली असते. अर्णव म्हणतो की कुठे चालली आहेस तू? तेव्हा ईश्वरी म्हणते की मला आई आली आहे भेटायला, तिला भेटायला खाली जायचं आहे. तेव्हा ईश्वरी जात असताना अर्णव तिला थांबवतो आणि म्हणतो की तू इथेच थांब, मी बघतो. असं म्हणून आता अर्णव खाली जातो. तेव्हा ईश्वरीला खूपच वाईट वाटतं. आता नेमकं वल्लरीबद्दल सुप्रियाला समजलं आहे का? पाहणं रंजक ठरेल. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा.